तुमचं मनःपूर्वक स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्राईट फार्मा. तर सांगायचं ठरलं तर ॲक्च्युली मी हा जो चॅनल आहे ना, हा हिंदीमध्ये सुरू केला होता आणि नंतर काही दिवसाने मी त्यावरती जे MSBTचं प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे, फार्मसीचं प्रॅक्टिकल मॅन्युअल, त्याचे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओवर मला खूप छान रिस्पॉन्स आला. म्हणजे जे माझे मोस्ट ऑफ द सबस्क्रायबर्स आहेत, ते महाराष्ट्रातलेच आहेत. म्हणून मी विचार केला की मराठीमध्ये लेक्चरचे व्हिडिओज अपलोड करावेत. कारण यूट्यूबवरती सर्च केलं ना, तर हिंदी ट्युटर आहेत, इंग्लिश ट्युटर आहेत, पण मराठीमधून असं फार्मसी ट्युटर कोणीच नाहीये. म्हणून म्हटलं की चला आपण प्रयत्न करून बघूया, कदाचित आपल्या सबस्क्रायबर्सला आवडेल. म्हणून मग हा एक प्रयत्न करतेय. जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्की आपली प्रतिक्रिया कळवा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईकही करा. तसंच तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता हा व्हिडिओ. चला तर मग सुरू करूया. ॲक्च्युली फार्मास्युटिक्स हा जो डिप्लोमा फार्मसी फर्स्ट इयरचा टॉपिक आहे, तो आपण बघणार आहे. ठीक आहे. फार्मास्युटिक्स सब्जेक्टमध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे, तो आहे हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. आता खूप साऱ्या संदर्भामध्ये फार्मसीची काय काय हिस्ट्री होती ते आपण बघणार आहे. जसं की फार्मसी एज्युकेशनची हिस्ट्री काय होती, फार्मसी प्रॅक्टिसची हिस्ट्री काय होती किंवा इंडस्ट्रियलायझेशनची हिस्ट्री काय होती, हे सगळं आपण वन बाय वन बघणारच आहोत. त्यापैकी पण जे फर्स्ट बघतोय ते आहे हिस्ट्री ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया इन रिलेशन टू फार्मसी एज्युकेशन. तर खूप बेसिक पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण टेक्निकल लँग्वेज खूप डिफिकल्ट वाटते ना, त्यामुळे या बेसिक लँग्वेजमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर इंट्रोडक्शन बघूया अगोदर. फार्मसी म्हणजे काय, फार्मसीचा अर्थ काय, हे अगोदर समजून घेऊयात. ओके. फार्मसी मीन्स हेल्थ सायन्स विच डील्स विथ प्रिपरेशन, कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग अँड प्रॉपर यूज ऑफ मेडिसिन. काय आहे फार्मसी? हेल्थ सायन्स आहे, म्हणजे एक आरोग्य विज्ञान आहे, जे कशाशी डील करतं, तर प्रिपरेशन कसं बनवावं, त्याचं कंपाऊंडिंग कसं करावं, त्याला डिस्पेन्स कसं करावं आणि त्यामध्ये जे मेडिसिन्स आहेत त्याचा प्रॉपर यूज कसा करावा, एकंदरीत त्याला आपण काय म्हणतो, फार्मसी असं म्हणतो. आणि इंडियामध्ये हे जे फार्मसी प्रोफेशन आहे हे खूप लेट डेव्हलप झालं ॲज कम्पेअर टू वेस्टर्न कंट्रीज. जे पाश्चिमात्य देश आहेत ना, त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये इंडियामध्ये खूप लेट सुरू झालं फार्मसीचं प्रोफेशन. आणि फार्मसी एज्युकेशन वॉज शेप्ड मेनली बाय, म्हणजे फार्मसीची या प्रोफेशनला आकार कशामुळे मिळाला हे आपण बघूया. तर त्यात फर्स्ट आहे इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न मेडिसिन ड्युरिंग ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूल म्हणजे जे ब्रिटिश राज्यकर्ते होते, ज्यांनी आपल्यावरती शासन केलं, तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्याकडे ॲलोपॅथिक मेडिसिन सिस्टम होती, म्हणजे फार्मसीच्या कंपन्या होत्या त्यांच्याकडे, तर त्यांनी ते मॉडर्न मेडिसिन आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस केले. आणि मग जे आपल्या भारतामध्ये मेडिसिन्स इंट्रोड्यूस झाले, त्यानंतर मग मेडिसिन्सची क्वालिटी कंट्रोल करण्याची गरज भासू लागली. आणि मग जे ट्रेंड मॅनपॉवर आहे, म्हणजे ज्यांना काहीतरी स्किल्स आहेत फार्मसीमध्ये, अशांची डिमांड वाढू लागली. हॉस्पिटलमध्ये फार्मसिस्टची गरज भासू लागली. कम्युनिटी फार्मसीजमध्ये, कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, ॲक्च्युली हा वर्ड जो आहे ना टेक्निकल खूप मोठा वाटतो, पण कम्युनिटी फार्मसीचा अर्थ असा की ज्या माणसाचं स्वतःचं मेडिकल स्टोअर आहे, तो त्या मेडिकलमध्ये त्याचे मेडिसिन सेल करतोय, त्याला आपण कम्युनिटी फार्मासिस्ट असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे ड्रग इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये सुद्धा फार्मसिस्टची रिक्वायरमेंट वाढू लागली, त्याची डिमांड वाढू लागली. कुठे कुठे हॉस्पिटल्समध्ये, कम्युनिटी फार्मसीजमध्ये आणि ड्रग इंडस्ट्रीजमध्ये, म्हणजे जिथे डोसेज फॉर्म बनवले जातात, ड्रग्ज बनवले जातात, अशा ठिकाणी फार्मसिस्टची रिक्वायरमेंट वाढू लागली आणि त्याच्यामुळे फार्मसी प्रोफेशनला डिमांड आली. मग आता हे बघितलं आपण इंट्रोडक्शनमध्ये. आता बघूयात की एन्शंट इरामध्ये, म्हणजे प्राचीन इरामध्ये किंवा ब्रिटिश येण्याच्या काळापूर्वी, प्री ब्रिटिश पिरियडमध्ये नेमकी भारतामध्ये फार्मसीच्या रिलेटेड काय स्थिती होती, फार्मसी होतं की नव्हतं होतं, हे आपण आता बघूया. तर इन एन्शंट इंडिया, म्हणजे प्राचीन भारतामध्ये कुठली सिस्टम होती, फार्मसी होती का? नाही. बघा, आयुर्वेद हा सिस्टम होतो, त्याच्यामध्ये जसं की चरक, सुश्रुता आणि युनानी ह्या ज्या सिस्टम्स होत्या त्या प्रॅक्टिस केल्या जात होत्या. मेडिसिन्स कोण प्रिपेअर करायचं? वैद्य. ज्या वेळेला ब्रिटिश आपल्या देशावरती राज्य करत नव्हते, त्यावेळेला आपण आयुर्वेद फॉलो करायचो. आणि त्यावेळेला वैद्य असायचे ना, ते काय करायचे की झाडपाला वगैरे जे आहे त्याचं मिक्सचर बनवून पेशंटला ॲडमिनिस्टर करायला द्यायचे, पेशंटला खायला द्यायचे, पावडर द्यायचे, एखादी जडीबुटी असेल, चूर्ण असेल ते द्यायचे. तर ही कशाची प्रॅक्टिस होती? ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस होती. आणि त्यावेळेला कोण होते? डॉक्टर होते का?
फार्मासिस्ट होते का? नाही. तसं काही प्रोफेशन नव्हतं. त्यावेळेला वैद्य होते, जे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायचे. आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जे आहेत त्यांना वैद्य म्हटलं जायचं. आणि जे युनानीची प्रॅक्टिस करायची, युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन, तर त्यांना हकीम असं म्हटलं जायचं. वैद्य आणि हकीम असे 2 टाइप्सचे प्रोफेशन होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला कुठलंही फार्मसीचं असं फॉर्मल एज्युकेशन नव्हतं, की फार्मसीचा एक कोर्स आहे, तो करावा. मग त्याच्यातून आपण नॉलेज घेणार आणि मग आपण पुढे प्रॅक्टिस करणार, असं काही नव्हतं त्यावेळेला. काय होतं, फक्त नॉलेज जे होतं ना, जसं की आयुर्वेदाचं नॉलेज झालं, युनानीचं नॉलेज झालं, ते ओरली ट्रान्सफर केलं जायचं. म्हणजे जसं की आता एखादा वैद्य आहे, त्याच्या हाताखाली जे त्याच्या काम करणारे आहेत, त्याचे शिष्य आहेत, त्याचे अनुयायी आहेत, आयुर्वेदिक वैद्याच्या हाताखाली काम करणारे. तर ते ओरली सांगायचे, म्हणजे असं केलं की असं करायचं, तसं झालं की तसं करायचं, असं. आणि काही लिखाण लिहून ठेवलेलं होतं, त्यातून सुद्धा ही इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज ट्रान्सफर होत होतं. आणि ही जी सिस्टम होती ना आयुर्वेदाची, बघा कुठलंही असं लिखित तसं नॉलेज नव्हतं, ओरली ट्रान्सफर केलं जायचं. मग जर समजा एखाद्या पर्सनकडून ऐकण्यात चूक झाली किंवा तो चुकीची प्रॅक्टिस फॉलो करत असेल, तर तीच पुढच्याला पण सांगितली जायची. मग ही जी सिस्टम होती, ही पुरातन सिस्टम होती, प्राचीन सिस्टम होती, ट्रॅडिशनल आणि अनरेग्युलेटेड होती. कसलंही रेग्युलेशन नव्हतं. म्हणजे त्यावेळेला आता आपल्याकडे बघा कसं असतं, की जे डोसेज फॉर्म येतात, सस्पेन्शन असेल, इमल्शन असेल, सोल्युशन असेल, जर सर्दी झाल्यावर आपण कफ सिरप वगैरे घेतो, तर त्याचं मेजरमेंट असतं की 5 ml घ्या. मग त्याच्यामध्ये डोस मेजर करून दिलेला असतो. तेवढाच आपल्याला डोस ॲडमिनिस्टर करायचा असतो, जास्त नसतो घ्यायचा. त्यावेळेला असं काही नव्हतं. फ्रेश जो झाडपाला असेल, तो त्यांना चूर्ण वगैरे बनवून किंवा एखादं लिक्विड बनवून दिलं जायचं. मग त्याच्यामध्ये डोसची इनकन्सिस्टन्सी होती. डोस हा कन्सिस्टंट राहत नव्हता. म्हणजे हे सिस्टम जे होतं हे अनरेग्युलेटेड होतं. कसलंही रेग्युलेशन नव्हतं यावरती. कधी प्री ब्रिटिश पिरियडमध्ये. म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे ब्रिटिश आले नव्हते त्यावेळची सिस्टम आहे. मग आता बघू का आपण ब्रिटिश आल्यानंतर की हे फार्मसीच्या एज्युकेशनमध्ये नेमकं काय झालं? तर हा जो पिरियड होता ना ब्रिटिश लोकांचा पिरियड, तो होता 18 ते 19व्या शतकापर्यंत. बरोबर? हे ब्रिटिश लोकं ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी काय केलं? ॲलोपॅथिक सिस्टम भारतामध्ये घेऊन आले. ब्रिटिश इंट्रोड्यूस ॲलोपॅथिक सिस्टम्स इन इंडिया अँड मेडिसिन्स वेअर इम्पोर्टेड फ्रॉम ब्रिटन. ब्रिटनमधून ते भारतामध्ये इम्पोर्ट करायचे मेडिसिन, म्हणजे आयात करायचो आपण. तिकडच्या कंट्रीहून आपल्याकडे खोलून घ्यायचो. मग नंतर काय झालं, भारतामध्येच स्मॉल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्टार्ट झाले. कुठे-कुठे स्टार्ट झाले ते? जसे की बंगालमध्ये, बॉम्बेमध्ये, मद्रासमध्ये, हे जे सिटीज होते त्यावेळेला, तर तिथे हे ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स एकदम स्मॉल लेव्हलला, छोट्या लेव्हलला स्टार्ट झाले. आणि त्यानंतर मग डिस्पेन्सिंग व्हायला लागलं मेडिसिन्सचं. कोणाकडून डिस्पेन्सिंग व्हायचं? तर कंपाऊंडरकडून. कंपाऊंडर कोण होते त्यावेळेला? डॉक्टरच्या हाताखाली जे त्यांना असिस्ट करायचे, मदत करायचे, डॉक्टरांना हेल्प करणारे, त्यांना कंपाऊंडर्स म्हटलं जायचं. मग हे कंपाऊंडर काय करायचे? मेडिसिन्स डिस्ट्रीब्यूट करायचं काम करायचे. म्हणजे डिस्पेन्सिंग म्हणतात त्याला, की डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ते पेशंटला देणं, याला डिस्पेन्सिंग म्हणतात. आणि हे काम त्यावेळेला कोण करायचं? डॉक्टरांच्या हाताखाली जे पण असिस्टंट होते ते करायचे. कारण आत्तापर्यंत पण काय नव्हतं? फार्मसीचं एज्युकेशन नव्हतं. आता जर समजा तुम्ही आत्ता तर नाहीये कंपाऊंडर ही सिस्टम, पण तुम्ही जर समजा तुमचे आजी-आजोबा असतील घरामध्ये किंवा मम्मी-पप्पा असतील, तर त्यांना विचारू शकता, की ज्यावेळेला तुम्ही डॉक्टरकडे जायचे, तर डॉक्टरच्या हाताखाली जो असतो माणूस त्याला तुम्ही काय म्हणायचे? तर ते सांगतील, की त्याला कंपाऊंडर असं म्हटलं जातं. हो ना? आता नाहीये ते सिस्टम, आता कंपाऊंडर वगैरे नसतात. पूर्वी असायचे, कंपाऊंडर म्हटलं जायचं त्यांना. तर हे डिस्पेन्सिंगचं काम कोण करायचं? कंपाऊंडर करायचे. बरोबर? मग या कंपाऊंडरला कुठलंही असं फॉर्मल एज्युकेशन दिलं जात नव्हतं, की फार्मसी झालेलं पाहिजे किंवा केमिस्ट पाहिजे किंवा असं पाहिजे. काहीच फॉर्मल एज्युकेशन नाही. फक्त डॉक्टरांच्या हाताखाली अप्रेंटिसशिप करायची त्याने. डॉक्टरांच्या हाताखाली जे पण काही शिकेल त्यावरून तो कंपाऊंडर बनायचा. आणि त्याला स्वतःला अशी काही फार्मसीचं प्रोफेशन असल्याची स्वतःची काही सेपरेट आयडेंटिटी पण नव्हती. फक्त कंपाऊंडर, डॉक्टरांचा असिस्टंट असं म्हणून तो काम करायचा. मग नंतर काय झालं, की भारतामध्ये फार्मसी एज्युकेशनचा जन्म झाला, बर्थ मिळाली, म्हणजे त्याचा उदय झाला फार्मसी एज्युकेशनचा. कधी झालं बरं हे? तर 1920 ते 1930 हे जे दशक होतं, या दशकामध्ये जे ट्रेन्ड फार्मासिस्ट होते त्यांची डिमांड वाढायला लागली. ट्रेन्ड फार्मासिस्ट म्हणजे काय, की त्यांना प्रॉपर एज्युकेशन दिलं जात असे, की अशा पद्धतीने जे मेडिसिन्स आहेत ते वर्क करतात. आपल्याला कसं आता फार्मसीमध्ये सगळं शिकवलं जातं बघा. डोसेज फॉर्म कसे बनवायचे, त्यानंतर
फार्माकोग्नोसीमध्ये आपल्याला शिकवलं जातं की TS कसा घ्यायचा, आयुर्वेदिक डोसेज फॉर्म काय असतात, ॲनिमलपासून कुठले कुठले डोस आपण मिळवतो, प्लांट्सपासून कुठले मिळवतो, हे असं जे ट्रेनिंग त्यावेळेला फार्मसीला दिलं जायचं. ते ट्रेंड फार्मसिस्ट त्याची डिमांड वाढू लागली. का बरं? तर भारतामध्ये हॉस्पिटल्स वाढू लागले, लोकल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वाढू लागले. मग तिथे काम करायला फार्मसिस्टची गरज वाढू लागली, त्याची डिमांड वाढू लागली. मग 1932 मध्ये काय झालं बघा, प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ जे होते, ज्यांना फादर ऑफ फार्मसी एज्युकेशन इन इंडिया असं संबोधलं जातं. म्हणजे भारतामध्ये जो फार्मसीचं एज्युकेशन स्टार्ट करणारा जो कोणी व्यक्ती होता ते कोण होतं? प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ होते. त्यांनी पहिलं फार्मसीचा कोर्स स्टार्ट केला. कोणती युनिव्हर्सिटी होती ती? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी होती. आता हे बघा, हा जो क्वेश्चन आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो की हू इज द फादर ऑफ फार्मसी इन इंडिया? तर त्याचं उत्तर आहे प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ. आणि त्यांनी कुठला कोर्स सुरुवातीला स्टार्ट केला? तर B.Pharmचा कोर्स स्टार्ट केला. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये स्टार्ट केला? BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये स्टार्ट केला. तर हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला ॲन्युअलमध्ये 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात किंवा एक्झिट एक्झाममध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे. अँड दिस मार्क द बिगिनिंग ऑफ फॉर्मल फार्मसी एज्युकेशन. आणि इथपासून मग काय झालं? सुरुवात झाली फॉर्मल फार्मसी एज्युकेशनला सुरुवात झाली. मग 1937 मध्ये हळूहळू काय झालं की फार्मास्युटिकल सोसायटी ऑफ इंडिया इस्टॅब्लिश झाली. कशासाठी? फार्मसीचं जे प्रोफेशन आहे ते प्रमोट करण्यासाठी. ठीक आहे. मग आता आपण बघूयात की जे लेजिस्लेशन डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये काय रोल आहे. लेजिस्लेशन म्हणजे काय? कायदा कानून. फार्मसी रिलेटेड सुद्धा काहीतरी कायदे कानून आहेत ना. असंच उगाचच बिना लॉ काहीच होत नाही, बरोबर की नाही? तर मग लेजिस्लेशन काय आहे, त्यांची डेव्हलपमेंट कशी झाली हे आपण बघूया. कारण फार्मसीचं प्रोफेशन रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा काहीतरी कायदे कानूनची गरज होती. मग ते कोणते? तर पहिला जो लॉ आला तो होता 1940 मध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. कुठला? ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 मध्ये आला. खूप महत्वाचा आहे हा प्रश्न हा नेहमी विचारला जातो. एक्झिट एक्झाम मध्ये पण तुम्हाला सेकंड इयरचा जो सब्जेक्ट आहे फार्मसी लॉ आणि एथिक्स त्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. इव्हन यावरती नोट्स पण विचारले जातात. तर पण हे काय आहे हे आपण बघूया. तर इट इज द फर्स्ट लॉ टू रेग्युलेट. काय रेग्युलेट करतं हे? इम्पोर्ट. म्हणजे बाहेरच्या देशामधून आपण जे ड्रग आणतो, जे डोसेज फॉर्म आणतो ते इम्पोर्ट करण्यासाठी रेग्युलेशन्स आले. आपल्या देशामध्ये जे आपण ड्रग मॅन्युफॅक्चर करतोय त्यासाठी लॉ आला. आणि ते ड्रग डिस्ट्रीब्यूट कशी करायची, कुठे करायचे ते सुद्धा बघण्यासाठी लॉ आला. काय नाव आहे त्या लॉचं? ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. कधी इस्टॅब्लिश झाला तो? 1940 मध्ये. त्यानंतर मग या लॉनुसार काय झालं? डिमांड वाढली, आणखी क्वालिफाईड फार्मसिस्टची डिमांड वाढली. आणि 1948 मध्ये परत आणखी एक लॉ आला, त्याचं नाव आहे फार्मसी ऍक्ट, जो 1948 मध्ये आला. हा पहिला लॉ होता जो फार्मसीचं प्रोफेशन काय करत होता? रेग्युलेट करत होता. पहिला जो लॉ होता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, तो काय रेग्युलेट करतोय बघा? इम्पोर्ट रेग्युलेट करतोय, मॅन्युफॅक्चर रेग्युलेट करतोय आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स रेग्युलेट करतोय. पण इथे फार्मसीचं प्रोफेशन रेग्युलेट करत होतं का तो? नाही. तर 1948 मध्ये फार्मसी ऍक्ट आला जो काय करतोय? फार्मसीचं प्रोफेशन रेग्युलेट करतोय. आणि त्याच लॉच्या अनुसार काय झालं की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI इस्टॅब्लिश झाली. बघा, आत्तापर्यंतच होता. PCI काय करते? फार्मसी प्रोफेशनला आणि फार्मसी एज्युकेशनला काय करते? रेग्युलेट करते. PCIने आपला सिलेबस ठरवून दिला ना. आता आपण हा जो सिलेबस बघतोय हा कोणी ठरवून दिला? PCIने ठरवून दिला. म्हणजे हे सगळं एज्युकेशन रेग्युलेट करण्याचं काम कोण करतंय? PCI करतंय. मग त्यानंतर काय झालं की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इस्टॅब्लिश झाल्यानंतर बघा, तर त्याचे फंक्शन्स काय काय आहे? फार्मसी ऍक्ट पहिल्यांदा 1948 मध्ये आला आणि त्याने PCI इस्टॅब्लिश केलं. म्हणजे त्याचे फंक्शन्स बघूयात. प्रिस्क्राईब मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड फॉर फार्मासिस्ट. PCIने काय ठरवलं की भारतामध्ये जर त्यांचं एखाद्याला फार्मासिस्ट बनायचं असेल तर त्याला मिनिमम किती वर्षांचं एज्युकेशन घ्यावं लागेल हे कोण ठरवलं? PCIने ठरवलं. आता बघा, तुमचा जो कोर्स आहे तो डिप्लोमा फार्मसीचा कोर्स आहे, बरोबर की नाही? 2च वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता? मेडिकलमध्ये जॉब करू शकता किंवा मेडिकलमध्ये जॉब करू शकता, स्वतःचं मेडिकल टाकू शकता, मार्केटिंग करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत जसे की B.Pharm, M.Pharm, PhD हे सगळे आहेत. तर त्या
प्रत्येक एज्युकेशननुसार त्यांचे त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा काय आहेत, डिफरंट आहेत. मग स्वतःच समजा मेडिकल टाकायचं असेल तर त्या पर्सनला ॲटलिस्ट किती वर्षांचा कोर्स केला पाहिजे हे कोणी ठरवलं, हे PCIने ठरवलं. म्हणजेच प्रिस्क्राईब मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड फॉर फार्मासिस्ट. सेकंड फंक्शन काय आहे, अप्रूव्ह D-Pharm, B-Pharm, M-Pharm कोर्सेस. म्हणजे काय की D-Pharmacyचं कॉलेज जर समजा एका ठिकाणी नवीन सुरू झालेलं असेल तर बघायचं की त्या कॉलेजमध्ये सगळ्या मुलांना सोयीसुविधा आहेत की नाही, जेवढे रिक्वायर्ड इक्विपमेंट आहेत, रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट आहे तेवढे त्या कॉलेजमध्ये आहेत की नाही, मुलांना बसण्यासाठी, मुलांना शिकण्यासाठी क्लासरूम आहेत की नाही, त्यांचं प्रॅक्टिकल करण्यासाठी क्लासरूम आहेत की नाही, हे सगळं काम अप्रूव्ह करण्याचं काम कोण करतं, हे PCI करते. B-Pharmचं पण कोण करतं, PCI करते. M-Pharmचं कोण करतं, PCI करते. मग हे सगळे अप्रूव्ह करण्याचं काम PCIचं आहे. त्या व्यतिरिक्त मेंटेन रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट म्हणजे काय की फार्मसीचा कोर्स करून जेवढे फार्मसिस्ट पास आउट झालेले आहेत, म्हणजे जे जॉब करताय किंवा त्यांचं फक्त पासिंग झाले भले घरी असेल, पण त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम कोण करतंय, PCI करतंय. बरोबर की नाही. एन्श्योर ओनली क्वालिफाईड पर्सन्स डिस्पेन्स मेडिसिन. आणि या व्यतिरिक्त PCI काय करतं, फक्त आणि फक्त क्वालिफाईड पर्सन. क्वालिफाईड पर्सन कोण आहे फार्मसीचे, आपण फार्मासिस्ट. माझं फार्मसी झालेलं आहे, मी फार्मासिस्ट आहे. तुम्ही 2 वर्षानंतर फार्मासिस्ट होणार, तुम्ही पण क्वालिफाईड पर्सन असाल. तर फक्त आणि फक्त क्वालिफाईड पर्सनच मेडिसिन डिस्पेन्स करतील. हे सुद्धा कोण इन्श्योर करतं, PCI इन्श्योर करतं. आता हे कसं काय बरं, तर काही वेळेला काय होतं ना की खूप साऱ्या मेडिकलमध्ये अशी प्रॅक्टिस चालते की जो मेडिकलमध्ये मेडिसिन डिस्पेन्स करणारा माणूस असतो तो त्याचं फार्मसीचं एज्युकेशन झालेलं नसतं, पण फक्त तो हाताखाली राहून बघत असतो आणि बघता बघता त्याला मेडिसिनची नावं वगैरे कळायला लागतात आणि तो पेशंटला मेडिसिन डिस्पेन्स करू शकतो त्याच्या नॉलेजनुसार. पण PCI काय सांगतं की फक्त आणि फक्त क्वालिफाईड पर्सननेच मेडिसिन डिस्पेन्स केले पाहिजे, इतरांनी नाही केले पाहिजे. तर हे इन्श्योर करण्याचं, ही खात्री करण्याचं की फक्त आणि फक्त फार्मासिस्टच मेडिसिन्स देतोय, इतर पर्सन देत नाहीये, हे कोण काम करतं, हे सुद्धा PCI काम करतं. अँड द लास्ट इज फर्स्ट रिकग्नाइज क्वालिफिकेशन डिप्लोमा इन फार्मसी. म्हणजे जे सगळ्यात छोटं क्वालिफिकेशन आहे ज्यानंतर आपण स्वतःला फार्मासिस्ट होणं शकतो ते काय आहे, डिप्लोमा इन फार्मसी, ज्याला आपण D-Pharm म्हणतो आणि जो कोर्स तुम्ही करत आहात. ठीक आहे. आता आपण बघूया की फार्मसीचं एज्युकेशन इंडियामध्ये डेव्हलप कसं झालं. सगळ्यात अगोदर आपण काय बघितलं की 1932 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ यांनी पहिला B-Pharmचा कोर्स स्टार्ट केला आणि मग हळूहळू फार्मसीचं जे एज्युकेशन आहे ते हळूहळू डेव्हलप होत राहिलं. मग त्यानंतर काय झालं की 1950 मध्ये D-Pharmचा कोर्स इंट्रोड्यूस केला खूप साऱ्या राज्यांमध्ये आणि मग त्यांच्यामुळे काय झालं की कम्युनिटी आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट तयार झाले. हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे काय, जे हॉस्पिटलमध्ये जॉब करतात. कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे काय, जे स्वतःच्या मेडिकलमध्ये काम करतात, ते आहेत कम्युनिटी फार्मासिस्ट. ओके. मग हळूहळू काय झालं की B-Pharmचा जो प्रोग्राम आहे अगोदर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये होता आणि मग हळूहळू बाकीच्या युनिव्हर्सिटीज पण उदयाला येऊ लागल्या, हळूहळू त्या पण एक्सपॅन्ड झाल्या. 1960 ते 70च्या काळामध्ये मग काय झालं, M-Pharm आलं, PhD आलं. त्याच्यामुळं रिसर्च, टीचिंग यासारख्या जे सेक्टर्स आहेत त्यामध्ये ग्रोथ होऊ लागली आणि त्यानंतर मग फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा जे स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत, जसे की ज्यांचं M-Pharm झालेलं आहे फार्मसीमध्ये, ज्यांचं B-Pharm झालेलं आहे, अशा लोकांची डिमांड सुद्धा काय करू लागली, हळूहळू वाढू लागली. मग 1980 ते 2000 मध्ये काय झालं की फार्मसीचं एज्युकेशन जे आहे ते खूप डायव्हर्सिफाय झालं. जे हॉस्पिटल फार्मसी हा एक वेगळा जॉब झाला, क्लिनिकल फार्मसी तो एक वेगळा जॉब, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी खूप सारे असं डायव्हर्सिफाय झालं फार्मसीचं एज्युकेशन. आणि मग आता रिसेंट डेव्हलपमेंटमध्ये बघूया की काय काय झालं. मग एज्युकेशन रेग्युलेशन आलं. आता आपण जो सिलेबस शिकतोय ना, जसं की तुम्हाला फार्मास्युटिक्समध्ये हा फर्स्ट टॉपिक आहे, हिस्ट्री ऑफ फार्मसी एज्युकेशन इन इंडिया. हे कधी झालं, एज्युकेशन रेग्युलेशन 2021 नुसार. मग हे नवीन रेग्युलेशन आलं, ह्याच्यामध्ये नवीन सिलेबस आला D-Pharmला आणि B-Pharmला PCIने इंट्रोड्यूस केला हा सिलेबस. आणि मग सुरुवातीला आपलं काम काय होतं बघा, सुरुवातीला फार्मसीचं काम काय होतं, फक्त मेडिसिन जे आलेले होते मेडिकलमध्ये त्यांना फक्त डिस्पेन्स करायचं, म्हणजे पेशंटला वाटप करून द्यायचं काम होतं. तर हळूहळू हे जे डिस्पेन्सिंगचं काम होतं हळूहळू पेशंट सेंटर्ड व्हायला लागलं. पेशंट सेंटर्ड म्हणजे काय की आपलं काम फक्त मेडिसिन डिस्पेन्स करणं नाही, तर पेशंटची काळजी घेणं हे आपलं काम झालं. आता आपण क्लिनिकल फार्मसीमध्ये जॉब करू शकतो, हॉस्पिटल फार्मसीमध्ये डॉक्टरांना असिस्ट करू शकतो, इव्हन
काही केसेसमध्ये आपण पेशंटला प्रिस्क्राईब सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे आपलं फार्मसीचं प्रोफेशन आहे हे डायव्हर्स होऊ लागलं है ना. फोकस आपला कुठून शिफ्ट झाला, डिस्पेन्सिंग टू पेशंट सेंटर्ड केअरवरती शिफ्ट झाला आणि मोर एम्फॅसिस ऑन म्हणजे सगळ्यात जास्त फोकस कशावरती आहे, तर क्लिनिकल फार्मसीवरती आणि फार्माकोव्हिजिलन्सवरती. क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय, की आपण पेशंटच्या केसेस सोबत डील करतो. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल एखादी मेडिसिन आहे आणि तिचे काही ॲडव्हर्स इव्हेंट्स आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट्स आहे. ते ॲडव्हर्स इफेक्ट्स कंपनीला रिपोर्ट करायचे असतात आणि जे खूप फॅटल इफेक्ट असतात किंवा खूप सिरियस इफेक्ट असतात त्याच्यावरती वर्क करून त्या टॅब्लेट्स प्रोडक्शन थांबवलं जातं. फार्माकोव्हिजिलन्समध्ये याच केसेसवरती वर्क केलं जातं, की जे खूप सिरियस साईड इफेक्ट्स आहेत त्याचं प्रोडक्शन थांबवावं, म्हणजे त्या मेडिसिनचं प्रोडक्शन थांबवावं असं. त्यानंतर मग हॉस्पिटल ट्रेनिंगमध्ये सॉफ्ट स्किल आणि कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपण एम्फॅसिस करू शकतो फार्मसीच्या कोर्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रेझेंट सिनारिओ म्हणजे आत्ता सध्याचा सिनारिओ काय आहे, तर सांगायला गेलं तर भारतामध्ये फार्मसीचे कॉलेज हे 2000 पेक्षा जास्त आहेत या वेळेला, सध्याच्या वेळेला. आणि फार्मसी म्हणजे फार्मासिस्ट जे प्रोड्यूस होतात देशामध्ये पूर्ण जगामध्ये, तर लार्जेस्ट नंबर ऑफ फार्मसिस्ट हे इंडियामधून प्रोड्यूस होतात. इंडियामध्ये सगळ्यात जास्त फार्मसीचे कॉलेज आहेत आणि सगळ्यात जास्त फार्मासिस्ट हे इंडियामध्येच बनतात. आणि इंडियन फार्मासिस्ट बघा कम्युनिटी फार्मसीमध्ये वर्क करू शकतात, हॉस्पिटलमध्ये वर्क करू शकतात, इंडस्ट्रीमध्ये वर्क करू शकतात, रिसर्चमध्ये, क्लिनिकल ट्रायल्समध्ये आणि रेग्युलेटरी अफेअर्समध्ये सुद्धा वर्क करू शकतात. आता हे झालं आपल्या टॉपिकबद्दल. काय होता टॉपिक आजचा? हिस्ट्री ऑफ फार्मसी इन इंडिया इन रिलेशन टू फार्मसी एज्युकेशन. बघा आता त्याचा एक छान असा फ्लो चार्ट इथे काढलेला आहे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. एवढा फ्लो चार्ट जरी केला ना तरी तुम्हाला हा टॉपिक काय होणार, समराईज होणार. काय होतं, सगळ्यात अगोदर एन्शंट इंडियामध्ये वैद्य होते, हकीम होते. आयुर्वेद आणि युनानी प्रॅक्टिस फॉलो केली जायची आणि फॉर्मल एज्युकेशन कुठलंही नव्हतं. मग नंतर आला ब्रिटिश पिरियड, त्याच्यामध्ये कंपाऊंडर होते, फक्त डॉक्टरांना असिस्ट करायचे, त्यांनाही फॉर्मल ट्रेनिंग नव्हतं. मग काय झालं, 1932 मध्ये पहिला B.Pharmचा कोर्स स्टार्ट झाला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. महादेवलाल श्रॉफ हे त्याचे फाउंडर होते. 1937 मध्ये फार्मास्युटिकल सोसायटी ऑफ इंडिया फॉर्म झाली आणि त्यानंतर 1940 मध्ये आला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. नंतर 1948 मध्ये आलं फार्मसी ऍक्ट, ज्याने PCI इस्टॅब्लिश केली आणि 1950 मध्ये पहिला D.Pharmचा कोर्स स्टार्ट झाला. 1960 ते 70 या दशकामध्ये B.Pharm झालं, M.Pharm झालं, PhD झालं, या सगळ्या कोर्सचं काय झालं, एक्सपॅन्शन झालं. 2000 मध्ये जसं की स्पेशलायझेशन, जसं की क्लिनिकल, हॉस्पिटल आणि इंडस्ट्रियल फार्मसीवरती जास्त फोकस आला. आणि 2021 मध्ये एज्युकेशन रेग्युलेशन आलं, ज्याने करिक्युलम मॉडर्न झालं आणि पेशंट सेंटर्ड केअरवरती आपण फोकस करू लागलो. आता हे जे तुम्ही फ्लोचार्ट पाठ केला ना किंवा तुम्ही लक्षात जरी ठेवला ना हा, तरी तुम्हाला पूर्ण टॉपिक तयार झालेला आहे आणि हेच तुम्हाला एक्सपॅन्ड करून लिहायचं आहे. ठीक आहे. समरी आहे. तर समरीमध्ये बघा ट्रॅडिशनल पिरियड काय होतं, त्याच्यामध्ये वैद्य आणि हकीम होते, फॉर्मल ट्रेनिंग नव्हतं. ब्रिटिश पिरियडमध्ये कंपाऊंडर आले, ॲलोपॅथिक मेडिसिन आली. 1932 मध्ये काय झालं, फर्स्ट B.Pharmचा कोर्स आला. महादेवलाल श्रॉफ यांनी हा फर्स्ट कोर्स सुरू केला आणि BHU मध्ये म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये स्टार्ट केला. 1937 मध्ये फार्मास्युटिकल सोसायटी ऑफ इंडिया इस्टॅब्लिश झाली. 1940 मध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट आला. 1948 मध्ये फार्मसी ऍक्ट आला आणि PCI इस्टॅब्लिश झाली. 1950 मध्ये फर्स्ट D.Pharmचा कोर्स स्टार्ट झाला. 1960 to 70 मध्ये एक्सपॅन्शन ऑफ हायर फार्मसी एज्युकेशन आणि 2021 मध्ये मॉडर्नायझेशन करिक्युलम. तर अशा पद्धतीने काय आहे की हे हिस्ट्री ऑफ फार्मसी एज्युकेशन इन इंडिया ह्याचे सगळे नोट्स आहेत. तर तुम्हाला जर हवं असेल तर ह्याचे नोट्स मी तुम्हाला लिंकमध्ये देऊ शकते. मला मेसेज करा तसा किंवा मेसेजही करू शकता टेलिग्रामवरती आणि कमेंटही करू शकतात, काहीच अडचण नाही. तर तुम्हाला जर हा टॉपिक समजलं असेल मराठीमध्ये आणि तुम्हाला हे जर सिरीज आवडत असेल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला दुसरा व्हिडिओ घेऊन देता येईल. ओके. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.